नमस्कार रसिक श्रोते हो. आज आपण ऐकणार आहात गाय ही कथा. वि. शिरवाडकर यांच्या फुलवाली या कथासंग्रहातील ही कथा आहे. चला तर मग सुरुवात करूया. सयाजी पडवीत गेला आणि रिकाम्या गव्हाणीजवळ उभ्या असलेल्या गायीकडे त्याने पाहिले. गायीनेही मान उचलली आणि सयाजीकडे पाहिले. दोघांच्या अंतःकरणातील भावना आणि वेदना त्या नजरभेटीतून परस्परांना भेटत होत्या. सयाजीने गायीच्या मानेवरून आणि पाठीवरून मायेने हात फिरवला आणि त्या स्पर्शाने आनंदित झालेले ते जनावर सयाजीने दावे सोडताच बाहेर निघून गेले. गायीच्या पाठोपाठ सयाजी पायरीपर्यंत आला. त्याने एकदा समोर आणि सभोवार दृष्टी फिरवली. क्षितिजाच्या रेषेपर्यंत कोठेही गवताचा, लहान झाडाझुडपांचा मागमूस नव्हता. उन्हाने काळवंडलेली आणि तडकलेली जमीन जागोजाग हुंगीत गाय दूर निघून गेली. सयाजी परत घरात आला आणि आज अक्षय तृतीया. उंबऱ्यातून आत प्रवेश करताच त्याच्या मनात या शब्दांचा पुन्हा आक्रोश होऊ लागला. करसूल, सयाजीचे गाव. अगदी लहान होते. जेमतेम 150 घरे असतील गावात. 2 डोंगरांच्या सायवटीत असलेले हे खेडे कोणत्याही दगडी सडकेपासून 20 मैलांपेक्षा अधिक अंतरावर होते. आगगाडी ही गोष्ट तर बहुतेक करसूलकरांना ऐकूनच ठाऊक होती. गावात शाळा नव्हती आणि सुशिक्षित माणसेही नव्हती. बहुतेक सारी वस्ती शेतकऱ्यांची आणि शेतावर काम करणाऱ्या मजुरांची. अशा या आडबाजूच्या व अडाणी गावात दुष्काळाचा प्रवेश होणे म्हणजे वैद्य डॉक्टर नसलेल्या वस्तीत एखाद्या दुर्धर साथीचा प्रादुर्भाव होण्यासारखेच होते. दुष्काळाची तीव्रता वाढू लागल्यावर अनेकांनी आपल्याला करता येण्यासारखी एकच गोष्ट केली होती. करसूलची पडकी वेस ओलांडून ते बाहेर पडले आणि अन्नाची आशा नेईल तिकडे जाऊ लागले. गेरूने रंगवलेल्या तांबड्या दरवाजांना रोज कुलपे पडू लागली. पहाटच्या निशब्द आकाशात घुमणाऱ्या जात्यावरच्या ओव्या ऐकू येईनाशा झाल्या. बैलांच्या गळ्यातील घंटांची रुणझुण, शिवळांची खळखळ, मोटेवरची गाणी आणि मोटेतून बाहेर पडणाऱ्या पाण्याची धुसफूस, पारावरच्या बैठकीत डफावर पडणाऱ्या थापा आणि तीराप्रमाणे आकाशभेद करणाऱ्या लावणीच्या ललकार्या, मध्यरात्री कुत्र्याकडून होणारा अकारण कोलाहल आणि उष्यककाली ऐकू येणारी पाखरांची किलबिल. खेड्याचे वातावरण सजीव करणारे ते सारे आवाज स्तब्ध होऊ लागले. दूर जाणाऱ्या आगगाडीच्या घोषाप्रमाणे विरून जाऊ लागले. गाव ओसाड पडले. जे थोडे करसूलकर गाव सोडून गेले नाहीत अथवा जाऊ शकले नाहीत त्यात सयाजी हा एक होता. सयाजीच्या वाटेतील पहिली अडचण म्हणजे एका पायाचा अभाव. तो डाव्या पायाने लंगडा होता. अनेक वर्षांच्या सवयीमुळे कुबडीच्या आधारावर तो चांगला चालत असे व शेतीची कामे करीत असे हे खरे, पण गावाची सीमा ओलांडून त्याचा एकुलता एक पाय कधी बाहेर गेला नव्हता. कुबडीच्या आधारावर दूरचा प्रवास पत्करणे कठीण होते, तरीही सयाजी कदाचित गेला असता. आपल्या एका पायाच्या तक्रारीकडे त्याने दुर्लक्ष केले असते. परंतु दुसरी बलवत्तर अडचण होती ती त्याच्या बायकोची. ती एका नव्या अपत्याला जन्म देण्याच्या बेतात होती. दुष्काळातला 13वा महिना तिच्या उदरातून बाहेर येणार होता. याशिवाय तिसरेही एक कारण होते. पहिले कारण 1 पायाचे होते, दुसरे 2 पायांचे होते, तिसरे 4 पायांचे होते. हे कारण म्हणजे सयाजीची गाय. आपल्या बायकोवर आणि मुलांवर तो जितकी माया करी तितकीच त्या गायीवरही करी. गायीची घटकाभर चाकरी केल्याशिवाय त्याचा एकही दिवस उजाडत नसे किंवा मावळत नसे. गाय म्हणजे एक जनावर आहे. माणसाचे शब्द आणि भाव तिला समजू शकत नाहीत हे त्याला माहीत नव्हते. पडवीत जाताच तो तिच्याशी भाषण करीत असे. आपले सारे बोलणे ती ऐकत आहे अशी कल्पना करीत असे. दुष्काळ पडला तो केवळ धान्याचा नव्हता तर गवताचाही होता. गायीची रिकामी गव्हाणी पाहून सयाजीच्या डोळ्याला पाणी येई. दुष्काळाचा फायदा घेऊन कसायांनी करसूल गावावरही एकदा मोहीम केली होती. अनेकांनी आपल्या गायीगुरांचे रूपांतर चांदीच्या नाण्यात करून घेतले, पण सयाजीने साफ नकार दिला. गायीऐवजी त्याची राजू किंवा त्याची 2 लहान मुले कोणी विकत मागितली असती तरी सयाजी अधिक संतापला नसता. गायीच्या हाडावरती माझी भाकरी भाजू, त्यापेक्षा उपाशी मेलो तरी 72.
परंतु उपाशी मरणे ही गोष्ट दुरून वाटते तितकी सहज नसते हे त्याला पुढे अल्पावधीतच कळून आले. एका जनावरासाठी त्याने जिचा अधिक्षेप केला ती उपासमार एखाद्या संतप्त डाकिणीप्रमाणे त्याच्या उंबऱ्यावर येऊन उभी राहिली. घरातील बाजरीचा शेवटचा दाणा नाहीसा झाला आणि नंतर येणारा प्रत्येक दिवस गेलेल्या प्रत्येक दिवसापेक्षा भयंकर ठरू लागला. घरातील चीज वस्तू मारवाड्याच्या सर्व भक्षक घरात जाऊन दाखल झाली. शेताचा लहानसा तुकडा अगोदरच गहाण होता, त्यावर आणखी कर्जाचा भार चढला आणि हा सारा नजराणा पचवून उंबऱ्यावर उभी असलेली डाकीण विकट हास्य करीत घरामध्ये आली. तहान भागवण्यासाठी आपल्या बळीचे रक्त आणि त्यांची आसवे ती पिऊ लागली. गेले 3 दिवस वैऱ्याचे होते. सयाजीच्या पोटात पाण्याशिवाय काहीही नव्हते. त्याच्या आग्रहामुळे राजूने खाण्याचे केवळ सोंग केले होते आणि या त्यागामुळे शिल्लक राहिलेले दरिद्री अन्न मुलांच्या पोटात गेले असले तरी त्यांची भूक अंशतःही भागली नव्हती. आणि आज उजाडलेला 4था दिवस सणाचा. चक्कर येऊ लागल्यामुळे राजू माळ्यावर जाऊन पडली होती. कुठे रोजंदारी मिळते की काय हे पाहण्यासाठी दोन्ही मुले बाहेर गेली होती. सयाजी गाय सोडून घरात परत आला. कुबडी कोपऱ्यात ठेवून भिंतीच्या आधाराने क्षणभर तो उभा राहिला. राजूचे हुंदके माळ्यावरून ऐकू येत होते. त्या हुंदक्यातून सयाजीच्या कानावर शब्द आले, आमच्यापेक्षा ते जनावर जास्त झालंय. गाय विकून टाकली असती तर आज सणासुदीला. सयाजीने कुबडी उचलली आणि डोक्यावर पागोटे ठेवून तो बाहेर पडला. घटकाभराने आपल्या धोत्राच्या झोळीत बाजरी आणि गूळ घेऊन तो परत आला. 4 दिवसानंतर तुमच्याबरोबर तालुक्याच्या कचेरीत येईन आणि 25 रुपये घेऊन गहाण पडलेले शेत तुम्हाला विकून टाकीन, अशी शपथ त्याने मारवाड्याजवळ घेतली आणि मोठ्या मिन्नतवारीने 1 दिवसाचा शिधा उधारीवर मिळवला. राजूने 2 प्रहर व्हायच्या आत सणाचा स्वयंपाक सिद्ध केला. 4 दिवस ओस पडलेल्या चुलीवर भाकऱ्यांची चळत उभी राहिली. एका परातीत तयार होऊन निवण्यासाठी दूर ठेवलेला गूळ बाजरीचा घाटा आपला गोड वास चहूकडे पसरवू लागला. सुग्रास जेवणाच्या अपेक्षेने सयाजीचे सारे घर चैतन्यमय झाले होते. पोटातले ओझे लक्षात न घेता राजू उत्साहाने काम करीत होती. मुले तिच्याभोवती आणि अण्णाभोवती आनंदाने नाचत होती. शेवटी जेवणाची वेळ आली. राजूने 3 थाळ्या मांडल्या आणि पाण्याचा तांब्या भरून ठेवला. सयाजी पानावर येऊन बसला. मुले अगोदरच येऊन बसली होती. राजू भाकऱ्या मोडू लागली. तेवढ्यात कसला तरी धडपडल्याचा आवाज आला आणि काय होतं हे लक्षात येण्याच्या आत बाहेरून घरात शिरलेल्या गायीने घाट्याच्या परातीत तोंड घातले. सर्वत्र हाहाकार उडाला. निखाऱ्यासारखा लाल होऊन सयाजी आपल्या जागेवरून उठला. उभ्या हयातीत त्याला इतका संताप कधी आला नव्हता. जवळ पडलेली आपली कुबडी त्याने उचलली आणि त्या भुकेल्या जनावरावर तिचे निर्दय प्रहार करण्यास त्याने सुरुवात केली. एकामागून एक खडाखड प्रहार होत होते. पावसाप्रमाणे झडत होते. गायीच्या वाळून काष्ट झालेल्या अंगाचा कुठलाही भाग, कुठलेही हाड त्या तडाख्यातून वाचले नाही. तिच्या पाठीवर, पोटावर, कण्याच्या हाडावर, शेपटीवर, पायांवर, डोळ्यांवर सर्वत्र त्या कठोर कुबडीचे प्रहार होत होते. गाय भांबावली. जन्मभर आपल्या अंगावरून मायेने फिरलेले हात, निर्धास्तपणाने आपल्या आचळातून दुधाच्या धारा काढणारे हात इतके निर्दय होऊ शकतात? धडपडत ती बाहेर पडली आणि ओट्याच्या खाली जाऊन उभी राहिली. आपल्या काळ्या ओलसर डोळ्यांनी तिने संथपणाने एकदा घराकडे पाहिले आणि नंतर ती चौखूर धावू लागली. दिसेनाशी झाली. घाटा गाईच्या तावडीतून वाचला याबद्दल राजूला व मुलांना आनंद वाटला. सयाजीने कुबडी बाजूला टाकली व तो पानावर बसला. मुलेही बसली. राजूने वाढले आणि जेवणास सुरुवात झाली. सयाजीच्या व मुलांच्या आग्रहामुळे राजूही आपले पान वाढून जेवायला बसली. जेवणाच्या आनंदाने मुले बेहोश झाली. प्रत्येक घासाची ती कसोशीने रसग्रहण करीत होती. राजूही हर्षभरीत होऊन आपल्या उपासाचे पारणे फेडीत होती. परंतु या सर्वांपेक्षा अधिक काळ उपाशी असलेला सयाजी, त्याला जेवणे अशक्य होत होते. त्या रुचकर घाट्याचा घास त्याच्या घशातून खाली उतरेना.
ताज्या भाकरीचे तुकडे लोखंडाच्या तुकड्याप्रमाणे त्याच्या छातीत रुतू लागले. अखेरीस त्याने आपली भरलेली थाळी उचलली आणि कुबडी बगलेखाली घालून गायीच्या शोधार्थ तो घराबाहेर पडला. मुलांनी त्याच्या पायाला मिठ्या मारल्या. राजूने त्याचा हात धरला. पण ती सारी बंधने तोडून सयाजी बाहेर गेला आणि समोरच्या माळ रानाकडे धावू लागला. एका हातात भरलेली थाळी घेऊन कुबडीच्या साहाय्याने लंगडत लंगडत धावणारी सयाजीची मूर्ती त्या भकास माळावरून पिसाटाप्रमाणे दूर जात होती. ओट्यावर आलेल्या त्याच्या मुलांना आणि राजूला शेवटी त्याची कृष्णाकृती दिसेनाशी झाली.